पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी एक वेगळाच निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये पुण्यातल्या ज्या छोट्या टपऱ्या हॉटेल्स आहेत ते संध्याकाळी 10 वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे। त्याची अंमलबजावणी गेल्या 1 ते 2 दिवसांपासून सुरू झालेली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये एकीकडे महागाईने त्रस्त आहेत, मध्यंतरी अनेकांना टपऱ्या चालक होतील जे हॉटेल होते त्यांना गॅस सिलेंडर नव्हते मिळत आणि आता कुठेतरी हे सगळं व्यवस्थित सुरू असताना रात्री 10 वाजल्यानंतर हॉटेल्स आहेत ते बंद करायला लावलेले आहेत। काय सांगाल, रात्री 10 नंतर हॉटेल्स बंद करायला लावलेले आहेत, काय वाटतं पुणेकर म्हणून योग्य निर्णय? तुमचा धंदा काय आहे? तुमचा हॉटेलचा धंदा असेल तर तुम्हाला कळेल की किती वाजता बंद करायला पाहिजे, पण शक्यतो 11-11:30 पर्यंत तर सगळेच चालतात, तर तोपर्यंत ठीक आहे। जोपर्यंत गुन्हा पोलीस खात्याने गुन्हा जर का नीट सगळं लक्ष देऊन हे केलं तर हे वेळच येत नाही ना आपली आज। पण याच्यामध्ये मोठे हॉटेल्स आहेत त्यांना मुभा आहे, पण अशा ज्या टपऱ्या आहेत जो छोटे हातगाडीवाले हॉटेल्स आहेत यांना 10च्या आत बंद करायला लावले। तुम्ही सिपिनचं स्टेटमेंट बघितलं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेत की ज्यांचे लायसन्सेस नाही आहेत त्यांना ते 10च्या अगोदर बंद करायचे। त्यांनी हॉकर्स स्पेसिफिकली म्हटलं ते, आणि जे रस्त्यावरचे टपरे आहेत त्यांना सांगितलं त्यांनी की 10 पर्यंत बंद करायचं, तर ते चांगलंच आहे ना। तसं लोकांसाठी रस्त्यावर गर्दी पण होती, लोकांना यायला जायला पण त्रास होतो, धक्का लागली की एकमेकाला शिरत इकडनंच गुन्हा चालू होतात, तर ते एका पर्याय हॉटेलमध्ये कोण कोणाला धक्का देणार नाही, भांडणं करणार, ते व्यवस्था वेगळी आहे ना, तर ते बरोबरच आहे। सुरू ठेवावेत रात्री 11-11:30 पर्यंत। हा म्हणजे 10-11:30 जेवणाचा टाइम झाला बंद करावं। आता जर का सरकारच ह्या गोष्टींना मान्यता देते ना, असंच कोणी चालू ठेवत नाही, बरोबर आहे ना। छोट्या टपऱ्या या नकोय 10 नंतर सुरू, असं वाटतं तुम्हाला? इफ इट कम्स अंडर लॉ इट इज फाईन, राईट। जर का ते त्या ह्याच्या करतात तर ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे, इलिगल नसायला पाहिजे। इलिगल नसूया असे पुणेकरांची प्रतिक्रिया आहे। त्यामुळे पोलिसांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याशी हे समाधानी आहेत किंवा तो निर्णय योग्य आहे असं वाटतंय। रात्री 10 नंतर हॉटेल्स बंद करायला लावतात, काय त्रास काय होतो? 9 वाजते बस, 9 वाजते बंद करते हो। हाँ चलता क्या? चलते रहते, लेकिन जो है ना बोले मैडम बोले पहले कितने बजे तक चालू रहता था? 9:30 तक हम अंतर बंद कर देते। कोई प्रॉब्लेम नाहीये? कोई प्रॉब्लम नहीं, हमें कोई प्रॉब्लम नहीं। तुमची टपरी किती वाजेपर्यंत चालू असते पांड? 10 वाजे। हा, आता पोलीस 10 नंतर बंद करायला लावतात, तुम्ही 10च्या आतच बंद करता का? याच्या आधी करत होता का? 10च्या 10:30 बंद करतो। कधी पण आम्ही यायचो इथं तेव्हा 11 वाजेपर्यंत सुरू असायची। संध्याकाळी मी नसलो ना, हा 10 वाजे 10 वाजेपर्यंत आता बंद सांगितलं ना ठेवायला। पोलिसांनी सांगितलं म्हणून हा बंदच आहे। मग काय परिणाम होतो का धंद्यावर? आता धंद्यावर परिणाम होतोच। हा, मग किती वाजेपर्यंत चालू ठेवायला पाहिजे? आता आपण काय सांगू शकतो किती वाजे? लायसन आहे का तुमच्याकडे? लायसन आहे ना, पोलीस म्हणतात की ज्यांना लायसन आहे त्यांनी सुरू ठेवावं। 10 वाजेपर्यंतच ठेवा म्हणता ना। बर, हा, मग असं तुला 10च्या नंतर कसं चालू करणार? तर 10 वाजेपर्यंत म्हणजे यांचं म्हणणं आहे। सध्या आपण पाहतो की पोलिसांच्या विरोधात मात्र कोणी बोलायला तयार नाही आहे। अनेक या छोट्या छोट्या टपऱ्या आहेत, हातगाडी आहेत, ज्यांना या म्हणजे जवळपास त्यांचं रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत हे सगळं सुरू असायचं। तुमचे जे आहे हॉटेल आहे ते किती वाजता बंद करतो? आम्ही 10 वाजता बंद करतो। पहिले किती वाजेपर्यंत चालू असायचं? पहिले 11-11:30 पर्यंत। आता पोलिसांनी सांगितलं म्हणून हो, आपण त्यांच्या गोष्टी ऐकतो। त्याच्यामुळे धंद्यावर परिणाम होतोय का? गिराईक कमी? हो, धंद्यात लॉस झालाय आपला। आधी सिलेंडर नव्हते मिळत, आता सिलेंडर मिळायला लागले तर वेळ कमी केली। आता आपल्याला अजून सिलेंडर नाही भेटले, पण ते लोक बोलतात का भेटणार आहे 2-4 दिवसात सगळं फ्री होणार आहे। पण त्रास होते 10 वाजता बंद ठेवल्यामुळं। हा, त्रास होतो। कमीत कमी 11 वाजेपर्यंत ठेवलं पाहिजे, का तर लोकांना माहित नाही सांगितलं ना की इथं एक हाव गल्लीत तर बोलतात का अरे 10 वाजेपर्यंत सगळा माल शिल्लक असतो, फेकायला लागते, जेवढं कमवायला नाही तेवढं घालवायला लागतंय। आता किती दिवसापासून तुम्ही 10 वाजता बंद करता? आज 7-8 दिवस झाले, मॅडमने सांगितलं तेव्हा आम्ही। मग पोलीस येतात का 10 वाजेनंतर हो, इथं? 10 वाजेनंतर 10च्या आधी आम्ही बंद करतो, ते 10 वाजेपर्यंत टाइम आम्ही बघतो की या टायमाला आम्ही बंद करायचं आहे मला। म्हणजे काय बनवून ठेवलेले असतील पदार्थ ते वाया जातात? हो, वाया जातात ना, फेकायला लागतं, काय करायचं आता? पोळा बारला आहे त्यांना कसं काय पालवायचं? म्हणजे नुकसान होतंय? नुकसान आहे सर, ते नुकसान होते, नागरिकांचं नुकसान होते असं सांगितलं जाते। पुण्यामध्ये या शिक्षणाच्या पंढरीमध्ये अनेक विद्यार्थी आहेत जे बाहेरून खरं तर
या ठिकाणी येत असतात आणि जवळपास रात्री 11-12 वाजेपर्यंत त्यांचं इथं फिरणं असतं किंवा अशा छोट्या ज्या हॉटेल्स आहेत या ठिकाणी ते ये जा करत असतात. काका, रात्री 10 नंतर ह्या सगळ्या टपऱ्या आहेत त्या बंद करायला सांगितलेल्या आहेत, तुम्हाला काय वाटतं, योग्य निर्णय का? योग्य बंद केलं झाले पाहिजे. गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून निर्णय घेतला. हो बरोबर ना, काहीच अडचण नाही. तुम्ही 10 नंतर येता इथं का 10च्या आधीच तुम्ही येत असता? आम्ही 8-8:30 वाजताच असतो, वारल्यामध्ये असतो. काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी पण बोलूया. दादा, रात्री 10 नंतर हॉटेल्स जेवायला नंतर बोलू, जेवणानंतर बोलू. महत्वाचे 10 नंतर हॉटेल्स बंद करायला लावलेले आहेत. हे माहित नाही मला काय. मी आता जेवल्यानंतर बोलू तू आपण. रोज येत असशील इथं जेवायला? खायला तर रोज येत असशील ना. आता रात्री 10 नंतर बंद करायला लावलेले पोलिसांनी. पण माझं त्यात काय म्हणणं आहे, मी तर इथं राहत नाही, दुसऱ्याकडे राहतो मी, त्यामुळे 10 वाजेपर्यंत चालू ठेवावे का नाही ठेवावे, तुला काय वाटतं? नाही त्यावर काय माझं मत नाही. मी 10ला झोपतो. हां, तर मला तर काय नाही. नाही, पण या हॉटेल जे चालायचे असतील, यांचं सगळं चालायचं असेल आर्थिक, बघून गेलं त्यांनी, त्यांचं बघून गेलं. तुला काय वाटतं? माझंही काय मत नाही. का बरं? काय ते जे पण काय होतं काहीतरी कारणानुसार होतं. म्हणजे गुन्हेगारी वाढतीये म्हणून पोलीस म्हणतात की 10च्या आधी हे बंद करायला पाहिजे. 10च्या आधी बंद केल्यानंतर तुला वाटतं का गुन्हेगारी कमी होईल? कमी तर नाही होणार, पण ते सेफ्टीसाठीच आहे ना जे काय आहे ते. त्यामुळं कुठं तर ठीक आहे, कुठं तर चुकीचं आहे. दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया आहेत. काका, काय सांगाल, 10 वाजता तुम्हाला दुकान बंद करायला लावतात पोलीस, काय त्याच्यामुळे नुकसान काय होते? नुकसान म्हणजे आमचा धंदाच पूर्ण हे होतोय, धंदा थांबतोय आमचा पूर्ण. कारण काय होतं, कस्टमर शक्यतो 9-10 नंतरच खायला येतं. शक्यतो 11-11:30 पर्यंत आमचं दुकान पहिलं चालू असायचं, धंदाही चांगला व्हायचा व्यवस्थित त्यावेळेस. पण आता ते बंद झाल्यामुळे आमचा पूर्ण धंदा हे झालाय. आता किती टक्के नुकसान होते तुमचं साधारण? 30 ते 40% नुकसान होते मॅडम, सॉरी सर, 30 ते 40% नुकसान आमचं होतं त्यामध्ये. कारण शेवटच्या 1-1.5 तासामध्ये आमचा बऱ्यापैकी धंदा होतो. खायचा टायमिंग असतो ना तो कस्टमरचा लोकांचा. आता पुण्याच्या याच्यामध्ये कसं 8-9 वाजता कोण जेवत नाही, शक्यतो सर्वजण रात्रीच्या वेळेसच जेवतात, 10च्या नंतरच. मोठे जे हॉटेल्स आहेत मोठे, त्यांना सूट दिलेली आहे. त्यांना सूट दिलेली आहे, कारण आता ते मीडियावर बोलणं ते चुकीचं आहे. नाही, काय वाटतं, योग्य का अयोग्य? नाही, अयोग्य आहे ते. त्यांनाही बंद करा ना. गुन्हेगार असं थोडीच आहे की फक्त आमच्याकडेच येतात, तिकडेही जातात ना गुन्हेगार, हे का? गुन्हेगार तिकडे जातात, फक्त आमच्याकडे येतात असं नाही. आमच्यामुळे गुन्हेगारी वाढते हे चुकीचं आहे. आम्ही काय असं काय गुन्हेगारी तर पाळत नाही. आम्ही जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही देत असतो खाणं. आमच्याकडून असं काही नाही की गुन्हेगार आमच्याकडे येतात आणि हे करतात खातात. तर हा एक नॉर्मल जो कॉमन मॅन आहे त्यांच्यासाठी आम्ही हे करत असतो. सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी जेवायला येत असतात किंवा विद्यार्थी आहेत ते जेवायला येत असतात, त्यामुळे हा नियम मोठ्या हॉटेलसाठी लागू करावा असं त्यांचं म्हणणं आहे. 10 वाजता हॉटेल बंद करावं लागतंय, त्याच्यामुळे काय नुकसान होतंय, आधीच महागाई सगळी वाढत चाललेली आहे. अशामध्ये तुमचं सगळं हे आहे हॉटेल्स, हे रात्री 10-11 वाजेपर्यंत चालू राहणं अपेक्षित आहे, पण तुम्हाला आता 10 वाजताच बंद करायला लागतं. हा, नुकसानच आहे ना आमची इथं. मालाची नुकसान आहे, गिऱ्हाईक उपाशी राहते, कस्टमरला टायमिंग माहिती आहे 10 वाजता 11 वाजता नंतर खाते म्हणून मिळतं इथं खायला. पण आता मिळत नसल्यामुळं वांदेच झाली सगळी चीज. आमचे पण वांदे झाली, माल बनवता येईन, ठेवता येईन, करता येईन. तुम्ही आधी किती वाजेपर्यंत सुरू ठेवायचं तुमचे? 11-11:30 वाजेपर्यंत. आता 10च्या आतच बंद करायला पोलीस येतात का? 10 वाजता पोलीस येतात. काय सांगतात पोलीस? बंद करा म्हणतात. पोलिसांचं असं म्हणणं आहे की जी गुन्हेगारी पुणे शहरामध्ये सध्या वाढू लागलेली आहे त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला पटते? आमच्यामुळं थोडीच गुन्हेगारी वाढते. आम्ही तर लोकांना खायला देतो, गुन्हेगार थोडेच आम्ही आहे तिथे. लोकांना खाण्याचे देणं आमचं गुन्हा आहे का? आम्ही ते खायला लोकांची सेवा करण्याकरताच बसलेलो आहेत ना आम्ही इथं. वेळ वाढवून दिला पाहिजे. वेळ वाढून दिला पाहिजे, 10, 10:30, 11, 11:30 वाजेपर्यंत द्यायला पाहिजे. साधारण 11 वाजेपर्यंत या सगळ्या छोट्या टपऱ्या हॉटेल्स आहेत हे यांची वेळ वाढवून द्यावी अशा प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. कारण आता आपण पाहतोय की सगळे जेवणारे जे लोक असतात, विद्यार्थी असतात, ते साधारण 9च्या पुढे अशा या चौपाटांवर येत असतात. त्यामुळे जर 10च्या आतच त्यांना हे सगळं बंद करायला लावलं तर त्यांचा जो अशा पद्धतीचा माल आहे, पदार्थ आहे जे बनवून ठेवलेले असतात, ते सुद्धा वाया जातात आणि त्याचबरोबर त्यांना आर्थिक भुर्दंड आहे तो सुद्धा बसतो. आणि त्यामुळे कुठेतरी नाराजी आपल्याला या संपूर्ण व्यावसायिकांमध्ये पाहायला मिळते, नागरिकांमध्ये पाहायला मिळते. जरी हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीनं
योग्य असला तरी मात्र जे छोटे मोठे असे हॉटेल चालक, टपरी चालक आहेत यांना मात्र याचा मोठा भुर्दंड बसतोय. गेल्या 8 दिवसांपासून खरं तर हे सगळं लागू झालेलं आहे आणि त्यामुळे हे कुठेतरी शिथिल व्हावं, याच्यामध्ये काहीतरी वेळ वाढवून द्यावी अशा पद्धतीची मागणी आहे. कारण एकीकडे मोठ्या हॉटेल्सला ज्या पद्धतीने त्यांच्या वेळा वाढवून दिलेल्या आहेत आणि दुसरीकडे असे जे छोटे हॉटेल्स व्यावसायिक आहेत किंवा टपरी चालक आहेत यांना जी वेळ कमी करून दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय हे त्यांनी म्हटलेलं आहे. अशाने जर गुन्हेगारी कमी होत असतील तर त्याचं स्वागत आहे, मात्र ते होताना दिसेल का हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी यावर पुनर्विचार करावा. या छोट्या मोठ्या जे हॉटेल्स आहेत त्यांना वेळ वाढवून द्यावी आणि गुन्हेगारी कमी कशी करता येईल या बाजूनं पेट्रोलिंग असेल किंवा अन्य गोष्टी असतील त्याच्यावर भर द्यावा अशी मागणी आहे. ती या विक्रेत्यांकडून, जे हॉटेल चालक आहेत यांच्याकडून केली जात आहे. पण पुण्यातलं हे चित्र आहे ज्याच्यामध्ये जे छोटे मोठे हॉटेल चालक आहेत यांच्याकडून मात्र तीव्र नाराजी आहे ती सुद्धा व्यक्त केली जाते. कारण एकीकडे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, गॅस सिलेंडरचे दर वाढत चाललेले आहेत. अशामध्ये त्यांनी जे पदार्थ या ठिकाणी बनवून ठेवलेले आहेत ते सुद्धा वाया जात आहेत आणि त्यामुळे त्यांना डबल नुकसान आहे ते सुद्धा होते. इथले जे कर्मचारी आहेत काम करणारे यांचे सुद्धा पैसे कसे द्यायचे हा सगळा प्रश्न आहे तो सध्या त्यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे. आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी यावर पुनर्विचार करावा अशी सुद्धा मागणी आता या संपूर्ण टपरी चालक आणि जे हॉटेल चालक आहेत छोटे मोठे यांच्याकडून केली जात आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.